मागील भागात आपण पाहिले की महामायेचा मृत्यू झाला. तिच्या जाण्याचे शुद्धोदन व प्रजापती यांना फार दुःख झाले. महामाया इहलोक सोडून गेली तेव्हा सिद्धार्थ बालक अवघे 7 दिवसांचे होते. आता पुढे काय घडतीये याबाबत आपण या भागात पाहूया. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोदनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम व अनुरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोधन याचे पुत्र. आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की बाळाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. शुद्धोदनाने त्यासाठी कबुली दिली. त्यानुसार मुलाला कपडे घालून तयार करण्यास महाप्रजापतीला सांगितले. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोदनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलाविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोदनाने उदिच्च देशातील थोर कुलात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले. सब्बमित्ता हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वांत पारंगत होता. शुद्धोदनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा होता त्याचा दुसरा गुरु. त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली. याशिवाय त्याने आलार कालाम याचा शिष्य भारद्वाज याचकडून ध्यान साधनेची विद्या संपादिली. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता. सिद्धार्थ जसजसा मोठा होत होता तसं तसं त्यामध्ये बरेचसे लक्षणं दिसत होती. ती लक्षणे कोणती होत हे आपण पुढील भागात पाहूया. तुमच्या सर्वांना हेच सांगणे आहे की या मालिकेतील प्रत्येक भाग हा एकमेकांशी जुळलेला आहे. त्यामुळे मालिका मिस करू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स चालू ठेवा. तसेच व्हिडिओबद्दल तुम्हाला जेही काही वाटत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. नमो बुद्धाय.